आता बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय। माढ्याच्या कुरडू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आली होती। त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या। यावेळी स्थानिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली। हा वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच कॉल केला आणि बोलण्यासाठी फोन अंजना कृष्णा यांच्याकडे दिला। तर अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखलं नाही म्हणून रागावलेल्या अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडिओ कॉलच केला। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्यामध्ये काय संभाषण झालं पाहूयात। स्पेशल ऑफिसर ही हमको हाँ तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या सर? मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर। दरम्यान आपण एकदा जाणून घेऊयात कोण आहेत अंजना कृष्णा। तर अंजना कृष्णा या केरळमधल्या त्रिवेंद्रमच्या आहेत। 2022-23च्या यूपीएससी परीक्षेत 355वा रँक त्यांचा होता आणि सध्या त्या करमाळ्यामध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत। तर अंजना कृष्णा या कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे। ज्यांच्याशी अजित पवार बोलत होते मात्र त्यांनी ओळखलं नाही। अवैध व्यवसाय विरोधात त्या कडक कारवाई करतात आणि सध्या त्या करमाळ्यामध्ये आहेत। त्या मूळच्या केरळमधल्या त्रिवेंद्रमच्या आहेत।